जराही लाज असेल तर काँग्रेसनं देशाची माफी मागावी. गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल. सोनिया गांधींनी वंदे मातरम गायनात व्यत्यय आणल्याची टीका. लोकसभेच्या भाषणात असंसदीय शब्दांचा वापर केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाची राहुल गांधींना नोटीस. भाजपकडून तक्रार. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. राहुल गांधींना नोटिशीवर मवियाचा हल्लाबोल. अशा 56 नोटीसा आल्या तरी राहुल घाबरणार नाहीत. वडेट्टीवारांची गर्जना. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. रोहित पवारांची टीका. तर मूर्ख इडियट्सना झोंबलं राऊतांचा टोला. काँग्रेसची मानसिकता नक्षली. हिडवासारख्या नक्षलींचं काँग्रेसकडून समर्थन. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारींची टीका. पी चिदंबरम यांच्या गृहमंत्री पदाच्या काळात एकही नक्षली मारला नसल्याचा आरोप. उद्योजकांच्या तक्रारीनंतर आज उद्योगमंत्री दुपारी 4 वाजता करणार उद्योजकांशी बैठक. दौऱ्याआधी प्रशासन कंत्राटदारांची धावाधाव. मध्यरात्री रस्त्यांची डागडुजी. सुट्टीच्या दिवशी पाहणी करून काय उपयोग. रोहित पवारांचा सवाल. कुंभमेळ्याबाबतच्या पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. भुजबळांनी करून दिली आठवण. कुंभच्या नावाखाली हजारो कोटींच्या भ्रष्टाचारासाठीच नाव अघोषित. मवियाचा हल्लाबोल. खड्डे बुजवता येत नाही ते कुंभमेळा घ्यायला निघालेत. खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. उद्या नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात मोर्चा. मुंब्रा नाही मुंब्रा देवी म्हणा. नितेश राणेंची हाक. हा देश कुणाच्या अब्बाचं पाकिस्तान नाही. मुंब्रा दौऱ्यात वक्तव्य. तर नाव मुंब्रा देवीवरूनच पडल्याची विरोधकांची आठवण. जरांगेंना उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाकेंचं 1 सप्टेंबरला चलो मुंबईचं आवाहन. समाज आंदोलन करणार नाही. भांडण लावू नका. जरांगेंची प्रतिक्रिया. सरकारी नोकऱ्यात 99% घोटाळा. रामदेव बाबांचा आरोप. स्थिती न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा. हवा बदलत असल्याची रामदेव बाबांना जाणीव. खासदार राऊतांचा टोला. मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार. साठ्यात समाधानकारक वाढ. 92% उपलब्ध पाणीसाठा. पान मसाला सुगंधित वेलचीची जाहिरात करणाऱ्या अजय देवगण, शाहरुख खान, टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. थेट कंपनीला नोटीस का नाही. रोहित पवारांचा सवाल. नशायुक्त पदार्थांची जाहिरात केल्यास कारवाई होणारच. आमदार राम कदमांचं वक्तव्य. एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट.